नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी महादेव वाघमारे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव MIDC हद्दीतील जनरल मोटर्स कामगारांच्या आंदोलनाचा आज 54वा दिवस आहे. 54 दिवस कामगार हे बेमुदत साखळी आंदोलनामध्ये या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांचे कामगार आहेत, त्यांच्या पत्नी आहेत आणि लहान मुलं या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी आहेत. तर काही कामगार आहेत, आम्ही कामगाराकडनं जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? 54 दिवस झालं तुम्ही बेमुदत साखळी उपोषणामध्ये आहेत. अद्याप मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा संबंधित खात्याचे मंत्री येऊन तुमचा प्रश्न जाणून घेतला पाहिजे, पण अद्यापही प्रश्न कामगारांचा अपूर्ण आहे. काय नाव, काय सांगाल? सर, मी विजय पाटील. मी जनरल मोटरमध्ये 13 वर्ष काम केलं आणि 13 वर्ष काम करत असताना आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे आणि आता 3 वर्ष झालं आम्ही आमचे फॅमिलीसहित इथं उघड्यावरती आलेलो आहे. पण इथं राज्याचे उद्योगमंत्री येऊन गेले, त्यानंतर विरोधी पक्षनेते आलेले आहेत, अशा विविध क्षेत्रातील बरीच लोक येऊन गेलेले आहेत. सर्वजण आम्हाला आश्वासन देत की तुम्हाला निश्चितच न्याय मिळेल, पण आम्हाला अजून 54 दिवस झाला आम्हाला न्याय काय मिळालेला नाही. आमच्या कुटुंबानी सर्वांच्या फॅमिलींची दिवाळी उघड्यावरतीच झालेली आहे, नवरात्र इथेच झालेले आहे. आमच्या इथल्या महिला भगिनी सांगलीला कामगार मंत्री सुरेश खाडेंच्या घरावरती गेले होत्या आणि त्यांना भाऊबीजेची ओवाळणी मागितली, पण तिथेसुद्धा आम्हाला न्याय मिळालेला नाही. जर कामगार मंत्री न्याय देत नाहीत, उद्योगमंत्री न्याय देत नाहीत आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे तिरुपती बालाजीला जातात, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथं विठ्ठल रुक्माईची पूजा करण्यासाठी पंढरपूरला जातात, पण इथं आपले खरंच इथं कामगार इथं उघड्यावरती बसलेले आहेत. यांना न्याय देण्यासाठी ते इथे येत नाहीत. कृपया करून हे कामगारांचे हक तिथंपर्यंत जावी आणि इथं येऊन त्यांनी आमचा प्रश्न मार्गी लावा, एवढीच माझी विनंती. काय नाव तुमचं, काय सांगाल? नमस्कार, मी दिगंबर सेंदाने. मी गेली 14 वर्ष जनरल मोटर्समध्ये काम केलेलं आहे. काम करत असताना आम्ही कंपनीचा ज्या पद्धतीने विचार केला त्या पद्धतीने आज कंपनी आमचा विचार करताना दिसत नाही. आज 54 दिवस झालेत आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत. कंपनीला ज्यावेळेस क्लोजर दिला कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी, त्यावेळेस कामगारांचा विचार कुठलाही विचार न करता, पार्श्वभूमी न ऐकून घेता त्यांनी एका बाजूने निर्णय दिलेला आहे. कामगार मंत्र्यांनी, आता तुम्ही बघितलं असेल मागं कंत्राटी भरतीचा जो GR काढला होता त्याचं प्रतिकात्मक पुतळ्याचं त्यांनी मिरजमध्ये दहन केलं. म्हणजे एकीकडे कामगार मंत्री दाखवत आहेत की आम्ही जे कंत्राटी कामगार भरती आहे तो कायदा रद्द करतोय आणि एकीकडे जे परमनंट कामगार आम्ही होतो 1000 कामगारांना आज त्यांनी रस्त्यावर आणून आम्हाला इथं आमच्या मुलाबाळांसहित आम्हाला उपोषणाला बसायला मजबूर केलेलं आहे. तरी माझी सरकारला एकच विनंती आहे की आमच्या भावना समजून त्यांनी आम्हाला न्याय द्यावा, एवढी एक विनंती. काय नाव तुझं आणि काय सांगशील? डोळ्याला तुझ्या लागलंय, काय नाव? शौर्य शेंगदाणे. बर, तुझ्या डोळ्याला लागलंय, दवाखान्यात का गेला नाही? काय अडचण? पैसे नाही. पैसे नसल्यामुळं हे कामगाराचा मुलगा आहे, त्याच्या डोळ्याला गंभीर जखम झाली, पण पैसे नसल्यामुळं उपचार घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. काय नाव तुमचं, काय सांगाल? मी प्रेमनाथ सोनवणे. गेले 15-16 वर्ष झाले या कंपनीमध्ये कामाला होतो. काल देवेंद्र फडणवीस साहेब हे कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूरला गेले होते. तिथं त्यांनी मागणं केलं असं देवांना, पांडुरंगाला, की इथला कष्टकरी, इथले शेतकरी सगळे सुखी होऊ, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ अशी मागणी केली. हो फडणवीस साहेब, आपण पांडुरंगांना अशी मागणी केलीत, पण आम्ही कोण आहोत? आम्ही कष्टकरी नाही आहोत का? आम्ही या देशातले नाही आहोत का? आम्ही या महाराष्ट्रातले नाही आहोत का? आम्ही कुठून आतंकवादी आहोत का? कुठून बाहेर देशातून येऊन इथं आम्हाला इथं आम्ही इथं येऊन काम करतोय का? चोरून लबाडून आम्ही इथं राहतोय का? हो, आम्ही एक कष्टकरी आहोत. आपण आमच्यासाठी काल तिथं जसं बोललात की कष्टकऱ्यांच्या ह्याच्यासाठी सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत. मग आमची मनोकामना पूर्ण आपल्या करणे किंवा आमचे जे हक्क आहे ते पूर्ण करणे आपल्या हातात असताना देखील आपण पाठीमागे का घेताय? का आमच्याकडे लक्ष देत नाही? हे खाडेसाहेब पण काल तिथं उपस्थित होते. त्यांनी पण पांडुरंगाचरणी प्रार्थना केली, पण अशानं पांडुरंग एकावर अन्याय करायचा आणि तिथं पांडुरंगांना जाऊन माफी मागायची किंवा पांडुरंगासमोर हात जोडायचे, अशानं कधी पुण्य लागणार नाही. खाडेसाहेब, थोडंसं आमच्याकडे लक्ष द्या. आम्ही काय आमच्या हक्काचं मागतोय, तुम्हाला भीक मागत नाही आहे, ते तरी आम्हाला द्या. कृपया सरकारला व ज्यांच्या हातामध्ये आहे या मॅनेजमेंटला देखील सांगतो
की बाबा तुम्ही इथलं जे लोकल मॅनेजमेंट आहे ते कोण आहे तो, हे भारतीयच आहेत ना, ते महाराष्ट्रीयनच आहेत ना, ते जे आपलेच बंधू आमच्या गळ्यावर आमच्या पोटावर पाय देऊन आज ते मोठे झाले आणि आज आम्हाला म्हणतात की काय आमच्यासोबत भावनिक राहायचं नाही आहे, आम्ही एक प्रॅक्टिकली राहणारे माणसं. अहो कसलं प्रॅक्टिकली काय, तुम्हाला उद्या मरायला जरी मेलात ना तर तुम्हाला खांदा द्यायला आम्हीच लागणार आहोत, महाराष्ट्रीयनच लागणार आहे किंवा भारतीय लोकच लागणार आहेत. याचा विचार करून आम्ही लवकरात लवकर तोडगा काढावा. काय नाव तुमचं, काय सांगाल? विठ्ठल फटांगरे. आज बेमुदत साखळी उपोषणाचा 54वा दिवस आहे सर. आणि खाडे साहेबांनी जो क्लोजरचा अर्ज मंजूर केलेला आहे त्याच्यामुळं आम्ही जे 1000 कामगार आहे ते रस्त्यावर आलेलो आहे. आणि तुम्ही मुलं वगैरे बघता, हे मुलं येऊन इथं कामगार एकजुटीचा विजय असं अशा घोषणा देतात. तर हे वय नाही आहे त्यांचं. माझं कामगार मंत्र्यांना साकडं आहे की तुम्ही याकडे लक्ष द्या, लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? माझं नाव निलेश प्रताप साखरे. मी गेली जनरल मोटरमध्ये 12 वर्ष जॉबला होतो. माझं कामगार मंत्र्याला एवढंच विचारणं आहे की तुम्ही 2 तासात क्लोजर अप्रूव्ह केला, तर तुम्ही हायकोर्टाची ऑर्डर बघितलं नाही, सुप्रीम कोर्टाची ऑर्डर बघितली नाही आहे, इंडस्ट्री कोर्टाची ऑर्डर बघितली नाही. जिथं सुप्रीम कोर्टाने ऑर्डरमध्ये सांगितलं आहे की पूर्ण निकाल लागस तर ह्या कामगाराचा 50% पेमेंट देण्यात यावं, तरी माननीय कंपनी मंत्र्यांनी, आम्ही त्याला कंपनी मंत्रीच म्हणतो, कंपनी मंत्र्यांनी 2 तासात क्लोजरवरती साईन करून टाकली. तर मला त्यांना हे विचारायचं आहे की तुम्ही कोणत्या डॉक्युमेंटच्या आधारे क्लोजरवरती साईन केलेलं आहे? तुम्हाला आज 1000 कामगार दिसले नाहीत का? हे सरकार, माननीय मुख्यमंत्री म्हणतात हे सरकार शेतकऱ्याचं आहे, कामगाराचं आहे. मग हे सरकार आहे नेमकं कोणाचं? उद्योगदारची सरकार म्हणावं लागेल. आज गेली 54 दिवस झाले आम्ही इथं बायका मुला सकाळ उपोषणाला बसलो आहे, तरी सरकार लक्ष देत नाही आहे. त्या महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री 19 ऑक्टोबरला इथं आले होते. ते म्हणले 8 दिवसात आम्ही कामगारांचा प्रश्न मिटवू. आज 35 दिवस झाले तरी उद्योगमंत्री लक्ष देत नाही आहेत. आज आम्ही थांबलोय कोणासाठी? आम्ही आमचा हक्क मागतोय, न्याय हक्कासाठी थांबलो आहे. आम्ही सरकारच्या तिजोरीतलं काही मागत नाहीये. जे आम्ही स्वतःचा हक्क आहे ते मागतोय. जे कंपनीनं आमच्या संग करार केलेले आहेत ते करार तरी पाळायला हवा. हे सरकार नेमकं उद्योगदारची सरकार आहे का कष्टकऱ्याचं आहे का कामगाराचं, ते तरी एकदा कळू द्या. मुख्यमंत्री स्वतः म्हणतात हे सरकार कामगाराचं आहे नेमकं कोणाचं? आज मला काल परवा ताप आला तरी दवाखान्यात जायला जमलं नाही. इथे मला जरूर म्हटलंय दवाखान्यात गेले तर 1000-2000 रुपये लागतात. आज कुठून द्यायचं? आज ते माझ्याकडे जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला. आमच्या मुलांच्या शाळेची फी भरलेली नाही आहेत. आणि कामगार मंत्री काय म्हणतात की सरकार हे कामगारांचं सरकार आहे. तुम्ही 2 तासात क्लोजर अप्रूव्ह केला आणि म्हणतात मला सुप्रीम कोर्टाची ऑर्डर माहिती नाही आहे. मग तुम्ही खरंच कंपनी मंत्री आहात का कामगार मंत्री आहेत ते तरी महाराष्ट्राला सांगा एकदा. तर या ठिकाणी कामगारांच्या पत्नी आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? मी जनरल मोटर्सच्या कामगाराची पत्नी आहे. आज आमचा उपोषणाचा 54वा दिवस आहे, तरी आज सरकारला जाग येत नाही आहे. आज 54 दिवस झाले आमच्या मुलाबाळांना घेऊन आम्ही इथं रोज बसत आहे. सकाळपासून आम्ही इथं बसलेलो असतो. मुलांना घेऊन मुलं इथं रोडजवळ जातात, फिरतात. त्यांना काही झालं तर आज मागच्या वेळेस एका मुलाचा मृत्यू झालेला आहे इथं. तेव्हा 8 वर्षाचा मुलगा होता तो. त्याच्या आई वडिलांची काय परिस्थिती आहे आज ते कसं तुम्हाला लक्षात येत नाही आहे. काय नाव आणि काय सांग? विद्या संदीप हिरबगत. आज 54वा दिवस आहे, तरी सरकार अजून काही दखल घेत नाही आहे. आज आता आमच्या घराचेही हप्ते थकलेले आहेत. कसं जगायचं मुश्किल झालेलं आहे एकदम. मुलांचीही परिस्थिती, बाहेर फिरणं वगैरे सगळं त्यांचं बंद झालेलं आहे. दिवाळी पण आता हे केलेलीच नाही आहे. कसं करणार? सरकारने त्याची थोडीशी दखल घ्यावी लवकरात लवकर. काय नाव तुमचं आणि काय? माझं नाव प्रगती सुमित कांबळे. माझे मिस्टर गेले 13 वर्ष जनरल मोटर्समध्ये कामाला आहेत. ते मला म्हणत होते, माझं लग्न झाल्यानंतर मला म्हटले की माझी पहिली प्रायोरिटी माझं जॉब असेल, कारण ते आहे तर तुम्ही आहात, हे मला ते बोलले होते. पण आत्ता 54वा दिवस आहे, अजून काहीही झालं नाही आहे. तरी सरकारला मला असं म्हणायचं आहे की तुम्ही इतके दिवस असे आम्ही 54 दिवस इथे थांबलो आहे, तरी तुम्ही आमच्याकडे का दखल देत नाही आहे? आज माझा मुलगा म्हणतोय मम्मा आपण इथे का बसतोय? मी म्हटलं बाळा आपण आपल्या पप्पाच्या जॉबसाठी बसतोय. तर माझा मुलगा म्हणतो की मम्मा मी पण इथे बसतो, मी रात्री पण येतो पप्पांच्या सोबत झोपायला येते, कारण आमच्या पप्पाला लवकरात लवकर जॉब भेटला पाहिजे म्हणून. सर मी सांगलीचे आहे, खाडे सर मी तिथलीच आहे. आमच्या घरातले 12-13 सर आम्ही वोटिंग त्यांना करतोय सर,
तरी पण सर ते आमच्याकडे लक्ष देत नाहीत. माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्याकडे लक्ष द्या, आमच्या मिस्टरांना जॉब द्या. सर माझ्या मिस्टरांना जर बरं नसलं तर माझे मिस्टर मेडिकलमध्ये जाऊन फक्त गोळी घेऊन येतात, पण स्वतःची तब्येतीची काळजी घेत नाहीत. का तर ते हॉस्पिटलमध्ये गेले तर त्यांना माहीत आहे की हॉस्पिटलचा खर्च किती आहे. आम्हाला हॉस्पिटलमध्ये सर माझ्या मिस्टरांना जाता येत नाही. सर त्यांना जर काय झालं तर आम्ही कोणाकडे बघणार. माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या मिस्टरांना लवकरात लवकर जॉब द्या. काय सांगाल? 54वा दिवस आहे. माझे नाव उज्ज्वला नितीन गाडगे. आज 54 दिवस झाले आम्ही इथं बसलो आहे. दसरा गेला, दिवाळी गेली, तरी कोणाचं लक्ष नाही. भाऊबीजे दिवशी आमच्या काही महिला भगिनी खाडेसाहेबांच्या बंगल्यावर गेल्या, तेव्हा ते म्हणतात की भावनिक होऊन बोलू नका. सर, भावनिक होऊन आम्ही बोलतच नाही, पण बहीण म्हणून तुमच्याकडे आलो होतो. भाऊबीजेसाठी काय द्या तर फक्त आमच्या कामगार बंधूंना जॉब द्या म्हणून. पण साहेब, तुम्ही काय म्हणता? मी तुमच्यासोबत आहे, राज्याचे मुख्यमंत्री तुमच्यासोबत आहेत, सगळेच तुमच्यासोबत आहेत. पण साहेब, तुम्ही जे बोलता ना ते फक्त लिखित द्या आम्हाला. लिखितमध्ये द्या की येणारी जी हुंदाई मोटर्स कंपनी आहे त्या कंपनीमध्ये सर्व कामगारांना जॉबच भेटेल म्हणून. आणि साहेब, तुम्ही एका साईनमुळे एवढे कामगार बेरोजगार झाले आहेत. साईन करताना तुम्ही काहीच विचार केला नाही, पण कामगारांना न्याय देताना किती विचार करता. आज 54 दिवस झाले, 2 महिने होत आले साहेब, अजूनही काही तुम्ही विचार करत नाही किंवा काही दखल घेत नाही. कामगारांना तर काही किंमतच नाही असं वाटते, कारण कामगारांचा कचराच झालाय. पण आपण फक्त म्हणायला म्हणतो कामगार हा देशाचा कणा आहे. फक्त नावापुरतं किंवा म्हणण्यापुरतंच आहे का कामगार देशाचा कणा? तर साहेब, कामगारांकडे लक्ष द्या आणि त्यांच्या मागण्यांचा विचार करा. फक्त एकच मागणी आहे की कामगारांचं असंही नाही की कामगारांच्या मागण्यांची भली मोठी लिस्ट आहे. कामगार मागतात तर काय मागतात? फक्त त्यांच्या ॲग्रीमेंटनुसार त्यांना जॉब द्या. येणाऱ्या हुंदाई कंपनीमध्ये सेवा शर्तीसहित त्यांना जॉब द्या. फक्त एकच मागणी आहे, तीही त्यांच्या हक्काची, तीही तुम्ही पूर्ण करू शकत नाहीये साहेब. पण लवकरात लवकर काय आहे तो निर्णय घ्यावा अशी विनंती करते. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? माझं नाव शोभा अमित साठे. माझे मिस्टर गेली 14 वर्ष जनरल मोटर्समध्ये कामाला होते. सर, आमचे दसरा गेला, दिवाळी गेली, आज 54 दिवस झाले तरी ते सरकारला जाग येत नाही आहे. 1 महिना होऊन गेला, उद्योगमंत्री येऊन गेले, ते त्यांनी आश्वासन देऊन गेले की आम्ही 10 दिवसात तुमच्या प्रश्नांचा, तुमच्या कंपनीचा आपण विचार करू, तुम्ही हे मागे घ्या, उपोषण मागे घ्या. पण आम्ही म्हणलं आम्ही आमचं साखळी उपोषण चालूच ठेवू जोपर्यंत तुम्ही निर्णय देत नाही. ते पण लक्ष देत नाही आहेत सर. आणि मुंडन झाले, मुंडन करून निषेध व्यक्त केला तरीसुद्धा आमच्या काळ्या कंदील लावून निषेध व्यक्त केला तरी त्यांना काही फरक पडत नाही आहे. तरी त्यांनी लक्ष द्यावे एवढीच विनंती आहे की आता किती अंत बघणार आहे त्या कामगारांचा आणि कामगारांच्या कुटुंबाचा. एवढे लहान लेकरांना आम्ही घेऊन बसलेलो आहोत तरी त्यांना का फरक पडत नाही आहे. एवढंच. काय नाव तुमचं आणि काय सांगा? माझं नाव नम्रता प्रेमनाथ सोनवणे आहे. मी एवढंच सरकारला सांगू इच्छिते की जे खाडेसाहेब बोलले, ज्या दिवशी आमच्या महिला भगिनी गेलेल्या होत्या त्यांना भाऊबीजेला ओवाळणी करण्यासाठी सुंदर पॅकेज, त्याच्यानंतर त्यांनी बरेच वाक्य की मी अभ्यास करून क्लोजर दिले वगैरे. त्यांनी खरंच जर अभ्यास केला असेल तर त्यांना आम्हाला सुप्रीम कोर्टाने जो 50% पगार मंजूर केला होता ती बाब त्यांच्या लक्षात कशी नाही आली. आणि त्यांच्यासोबत जे त्यांचे प्रशासकीय अधिकारी होते, विनीता सिंगल मॅडम जे आहेत, त्या स्वतः एक प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. एक 5 वर्ष, 10 वर्ष, 2 वर्ष. त्यावेळेस ते लसबनासारख्या ठिकाणी जाऊन ट्रेनिंग घेतात. तिथे आम्ही सगळं योग्य न्याय देऊ जनतेला हे ट्रेनिंग घेतात, तिथे शपथ घेतात. मग ज्यावेळेस तुम्हाला खरंच जनतेला न्याय द्यायचा असतो, शपथ घेऊन द्यायची असते, त्यावेळेस तुमचं ट्रेनिंग किंवा त्यावेळेस तुमचा अभ्यास किंवा तुम्ही भारतीय संविधानाचा केलेला अभ्यास त्यावेळेस तुम्हाला कुठंच ओळखीचा किंवा कुठेच जाणवला नाही का? तुम्ही एका दिवसात किंवा एका 4 तासात तुम्ही 1000 कामगारांना बेघर करता. त्या 1000 कामगारांचा विचार तुम्हाला संविधानाचा अभ्यास केल्यानंतर सुद्धा जर तुम्ही त्याच्यातून जागृत होत नसाल तर आम्ही सर्वसामान्यांनी अपेक्षा ठेवायची कुणाकडून? कोणाकडे पण जाऊ द्या, कामगार आयुक्ताकडे जाऊ द्या, कोणाकडेही जाऊ द्या, त्यांनी तेच सांगतात की आमचा विषय राहिलेला नाही आहे. अरे तुम्ही क्लास 1 दर्जाचे अधिकारी आहेत. हा जर विषय तुमचा नसेल तर तुम्ही आम्हाला प्रामाणिकपणे सांगा ना हा विषय कोणाचा आहे, आम्ही तिथपर्यंत जाऊ, आम्ही हा विषय तिथे मांडू. त्याच्यानंतर मला देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल थोडंसं 2 शब्द बोलायचं आहे. कारण त्या दिवशीच खाडेसाहेब म्हणले की मला सरकारने क्लोजरवर साईन करायला सांगितली. सरकारमध्ये कोण असतं? सीएम, डेप्युटी सीएम आणि मंत्री असतात. त्या मंत्र्यांनी तुम्हाला सीएमने किंवा डेप्युटी सीएमने जर तुम्हाला क्लोजर ॲप्लिकेशन मंजूर करायला सांगितलं असेल तर मला देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच म्हणायचं, तुमचा एवढा भारतीय संविधानाचा अभ्यास आहे, त्या संविधानाच्या जोरावर तुम्ही
पक्षीय राजकारण, फोडाफोडीचं राजकारण करताय. पण मला राजकारणाचा इथं मुद्दा घ्यायचाच नाही आहे, कारण आम्ही आमच्या हक्काच्या नोकरीसाठी आणि आमच्या पोटासाठी इथे बसलेलो आहे. तुमचं राजकारण तुमच्यापाशी राहू द्या, पण तुम्ही नेहमी पक्षीय राजकारण, फोडाफोडी करून सत्तेत येण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करता. मग हाच प्रयत्न तुम्हाला कामगारांसाठी एकदा पण करावा असं वाटत नाही? हाच एक तुम्ही मी पुन्हा येईन असं म्हणता. तुम्हाला एकदा पण कामगारांसाठी मी येईन या 54 दिवसात असं वाटलं नाही का? तुम्हाला कामगारांच्या वेता समजतच नाही आहेत का? तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत ना. आणि सीएम साहेब तर सगळ्या जनतेचे आवडते व्यक्तिमत्व आहेत. मग आवडत्या व्यक्तिमत्वाला जर 54 दिवस बायका सण बघत नाहीये, दिवाळी बघत नाहीयेत किंवा दसरा बघितलेला नाहीये, त्या लोक जर इथे बसत असतील तर त्यांना कशी जाग येत नसेल? ह्याच्यापेक्षा आम्हाला जर वेगळं आंदोलन करायचं असेल तर आम्हाला हे पण माहिती आहे की आत्तापर्यंतचा इतिहास बघितला तर आम्ही काय थोडंसं रस्त्यावर उतरलं तर तुम्ही आमचं आंदोलन चिरडून टाकणार आहे. पण आम्ही जर शांततेच्या मार्गाने करताय हे जर तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर वेगळी कुठली पद्धत असेल तर तुम्हीच आम्हाला सांगून द्यावे सरकारने की ह्याच्यापेक्षा आम्ही काय वेगळी पद्धत अवलंबावी आणि तुमच्याकडून आमची मागणी मान्य करून घ्यावी. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढे सांगू इच्छिते की विरोधी पक्ष नेते असताना तुम्ही जी भूमिका घेतली होती तीच आता सध्या तुम्ही उपमुख्यमंत्री आहात म्हणून भूमिका घेतली तर आमच्या 1000 कुटुंबियांचे घर वाचतील, आमच्या मुलांचा प्रश्न सुटेल, आमच्या मुलांच्या शाळेचा, आमच्या सगळ्यांचाच प्रश्न सुटेल. आणि एवढंच नाही तर जी येणारी हुंदाई मोटर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आम्हाला लिखित स्वरूपात जे आमच्या हक्काचं आहे ते मागतंय. आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो, हायकोर्टापर्यंत गेलो, सगळं झालं. जर आम्हाला सुप्रीम कोर्ट जर आम्हाला जॉब देत असेल किंवा आमचे 50% पगार मंजूर करत असेल, तुम्ही सरकारने क्लोजर दिला हे मला ठीक आहे, तुम्ही तुमचा अभ्यास करून क्लोजर दिला असेल मी ते मान्य करू शकते. पण हेच सरकार ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट आम्हाला 50% पगार देण्याची 2 वर्षापूर्वी ऑर्डर करतं, ती ऑर्डर फॉलो करण्याचे आदेश का नाही देत? किंवा समोरच्या जनरल मोटर्सचे जे कोणी मॅनेजमेंट आहे त्यांच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट लागतं, ते आदेश का फॉलो करत नाही? सरकार एवढी गव्हर्नमेंट किंवा कंपनी एवढी मजुरी कशी वाढली कंपनीची? तुम्हाला एवढं लक्ष देता येत नाही का? सरकारच्या पाठीशी कंपनीच्या पाठीशी सरकार असल्यामुळेच त्यांची एवढी मजुरी वाढली. कारण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हा आम्हाला गृहिणीला माहिती नाही, आम्ही फक्त आमच्या युनियन प्रतिनिधींकडून ऐकलेला शब्द आहे किंवा जे काही ऐकलंय ते. मग जर तुम्ही कोर्टाचे आदेश पाळत नसाल, जे आम्हाला न्यायालयावर आमच्या खूप भारतीय संविधानाने दिलेला जो न्यायालयाचा आहे त्याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि त्या विश्वासावर आम्ही 3 वर्ष लढत होतो. पण तुम्ही 400 पानाचं क्लोजर जर 4 तासात 2 तासात जर मंजूर करून देत असाल तर मला हाच प्रश्न पडलाय की एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून किंवा भारताचा नागरिक म्हणून की भारतीय संविधानाने जे आम्हाला न्यायव्यवस्थेद्वारे आम्हाला जो न्याय देण्यासाठी प्रक्रिया केलेली आहे भारतीय संविधानाने, आम्ही त्याच्यावर पण विश्वास ठेवावा की नाही हा प्रश्न खूप मोठा आहे. आणि मला फक्त एवढंच ह्या माध्यमातून मीडियाचं सांगायचं आहे की आमचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. मी सगळ्या माझ्या गृहिणींना एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही रडू नका, लढा. त्यांच्याकडे रडून आपल्याला भीक मिळणार नाही आणि आपण भीक मागत पण नाहीये. प्रत्येकाने प्रश्न विचारा, फक्त न रडता विचारा, एवढ्या खंबीरपणे विचारा की त्यांना असं वाटलं पाहिजे की हा बाबा ह्या खरंच बायका आता वितरलेल्या आहेत आणि उद्या ह्यांचं वेगळं नक्कीच पाऊल असू शकतं. मला माझ्या मिस्टरांसाठी आणि सर्व 1000 कामगार बंधूंसाठी येणाऱ्या हुंदाई मोटर्समध्ये फक्त जॉब आणि जॉबच हवाय आणि तो जॉब आम्हाला लिखित स्वरूपात ज्या दिवशी मिळेल त्याच दिवशी आम्ही इथून उपोषण मागे घेऊ. धन्यवाद. कामगार 54 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची एकच मागणी आहे, येणाऱ्या हुंदाई कंपनीमध्ये त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. कारण 1000 कामगारांच्या मागे 5000 व्यक्तींची प्रताडणा होत आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.